सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमधील सेवा शुल्क आणि सुरक्षिततेबाबत नियमांचे काटेकोर पालन होते की नाही याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत। महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत येणाऱ्या खासगी रुग्णालयांची 26 डिसेंबर 2025 पासून धडक तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरी विभागात एकूण 59 खासगी रुग्णालयांची नोंदणी असून या सर्व रुग्णालयांना कायद्यातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे। यामध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणारे उपचार शुल्क व इतर सेवा शुल्काचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे आवश्यक आहे। तसेच रुग्ण हक्क संहिता स्पष्ट अक्षरात प्रदर्शित करणेही अनिवार्य आहे। याशिवाय सर्व खासगी रुग्णालयांनी इलेक्ट्रिसिटी ऑडिट आणि फायर ऑडिट पूर्ण केलेले असणे आवश्यक असून रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना अंमलात आणल्या आहेत का याची तपासणी करण्यात येणार आहे। तपासणी दरम्यान कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित रुग्णालयांवर महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला आहे। या मोहिमेमुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीत शिस्त येण्यासह रुग्णांना पारदर्शक व सुरक्षित आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे।